काल महाराष्ट्र विधानसभेतील एक आमदार शेतकऱ्यांना उद्देशून सामान्य नागरिकांना उद्देशून अतिशय हीन भाषेत तुच्छ लेखून जे बोलणं केलं ते अतिशय निषेधार्ह आहे। केवळ निषेधार्ह नाही तर सत्तेची मस्ती डोक्यात शिरल्यानंतर हे लोक कसे बोलू लागतात याचं हे जिवंत आणि मूर्तिमंत उदाहरण आहे। अहो लोणीकर साहेब, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, कारण तुमच्या बाप दाद्यापासून तुमच्या कित्येक पिढ्या आणि इथून पुढच्या सुद्धा कित्येक तरी पिढ्या या शेतकऱ्यांना पिकवलेल्या अन्नावरच जगत आलेले आहे। आम्हाला कशाची गरज नाही। शरद ऋषींची एकच मागणी होती, भीक नको घेऊ घामाचे दाम, म्हणजेच आम्हाला तुमची सबसिडी अनुदान काही नको, आमच्या शेतमालाचं स्वातंत्र्य द्या। तुमच्या धमकात असेल तर शेतमालाचं आमच्या स्वातंत्र्य द्या। कुठलाही शेतकरी सरकारच्या दारात कधीही कसलीही माफी मागायला येणार नाही। वीज बिल सुद्धा माफी नको आहे, कारण शेतकऱ्याला या कायद्याच्या झोकडात आम्हाला बांधून 1951 सालीच आमचा गळा घोटलेला आहे। त्यानंतर कित्येक सरकार आले, परंतु आमचा गळा घोटलेला काही कमी करायचा कुणीही प्रयत्न केलेला नाही। म्हणून या लोणीकरांना खरं म्हणजे कोल्हापुरी भाषेत सुद्धा आम्हाला बोलता येतंय, परंतु तुम्हाला खरोखर इशारा आहे, कदाचित जर तुम्ही कोल्हापूरला येणार असेल तर सावध होऊनच या, कारण कोल्हापूरचे लोक काय आहेत ते तुम्हाला इथं आल्यानंतरच कळेल। भल्या भल्याने याचा आस्वाद आणि प्रसाद घेतलेला आहे। तुम्हाला आमचं सांगणं आहे, कधी जीभ घसरून कोणत्याही नेत्याने कुठल्याही पार्टीचा असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे शेतकऱ्यांविषयी असेल सामान्य नागरिकांविषयी असेल असं अपमानित होऊन बोलता कामा नये, कारण या देशाला जगवलेला हा सर्वसामान्य शेतकरी आहे, मजूर आहे। या मजुरांच्या शेतकऱ्यांच्या जीवावरच हा देश चाललेला आहे। आज ही देशाची 50% लोकसंख्या म्हणजे 140 कोटीपैकी 70 कोटी लोकसंख्या निव्वळ शेतीवर जगते। तुम्ही काय सांगताय सरकारने दिलेली भीकेवर आम्ही जगतोय? तुम्हाला आम्ही जर इथून पुढे जर आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आज एका पत्रकात म्हणलेला की मी एका कार्यकर्त्याला उद्देशून बोललो, तुम्हाला कार्यकर्त्याला पर्सनल बोलून घेऊन बोलता आलं असतं। समाज माध्यमावरती बोलून मी किती चांगला आहे हे नेत्यांचा लळबटपणा करण्यासाठी तुम्ही केवळ वक्तव्य केलेलं आहे। तेव्हा तुम्हाला आमच्या जय शिवराय तर्फे संघटनेच्या वतीने सक्त ही ताकीद असणार आहे, जर परत याद राखा जर कुठल्या शेतकऱ्याविषयी सामान्य माणसाविषयी जर काही वक्तव्य केले तर तुम्ही असाल तिथे येऊन तुम्हाला त्या पद्धतीने आम्ही उत्तर देण्याची भाषा आम्ही वापरू हा आमचा तुम्हाला इशारा आहे।